तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी येथील गुरुदेव नगरच्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली असून चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी येथील गुरुदेव नगरमधील वॉर्ड क्रमांक 4 येथे रस्ते बांधकाम करण्यात येत आहे। हे रस्ते बांधकाम निकृष्ट दर्जाचं केलं जात आहे। हे निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरण्यासाठी तेथील नागरिकांनी विरोध केला। तिवसा तालुक्यातील वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज मोझरी गुरुदेव नगर येथील वॉर्ड क्रमांक 4 मधील महाराष्ट्र शासन अंतर्गत विशेष प्रकल्प विभाग अमरावती मूलभूत सुविधा सन 2018 व 19 अंतर्गत गुरुदेव नगर येथील प्रफुल्ल बोके ते राजेंद्र साबळे यांच्या घराकडे जाणारा काँक्रीट रस्त्याच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचं मटेरियल वापरण्यात आलं। येथील नागरिक राजेंद्र साबळे, प्रफुल्ल बोके, गोपाल गावंडे, ज्ञानदेव काळे, योगेश टाले, योगेश काळे, तेजस ढेवले या नागरिकांच्या लक्षात ही बाब आल्याने त्यांनी एकत्र येऊन रस्ता बांधकामाच्या ठिकाणी ठेकेदाराला बोलवलं व हे मटेरियल माती मिश्रित असल्याने रेती व बोल्डर गिट्टीच्या जागी टाकण्यास विरोध केला। या रस्त्याचं बांधकाम इस्टिमेटनुसार व्हावं, चांगल्या प्रतीचं मटेरियल उपयोगात आणलं जावं अशी मागणी त्यांनी केली। हा रोड भूमिपूजनच्या दिवशी ठेकेदारांनी अंदाजे मोजमाप केले असता 60 मीटरचा होता, परंतु जेव्हा वास्तविकता काम सुरू झालं तेव्हा हा रोड 52 मीटरचा आहे आणि त्यांना आम्ही ऑथराइज डॉक्युमेंट्स मागितले असता त्यांनी विदाऊट ऑथराइज डॉक्युमेंट्स आम्हाला दाखवले। तसेच आम्ही इंजिनियर साहेबांना फोन लावला असता त्यांचा फोनसुद्धा उचलत नव्हते। त्याचबरोबर इथे जी रेती वापरली गेली आहे ती रेती निकृष्ट दर्जाची आहे। आमची गावकऱ्यांच्या वतीने एकच विनंती आहे का कुठल्याही कामाचा निधी होत असताना हा निधी गावाच्या चांगल्या दृष्टीने, चांगल्या विकासाच्या दृष्टीने होत असतो, तेव्हा हा जो रोड सँक्शन झालेला आहे याचं चांगल्या पद्धतीने काम व्हावं एवढीच आमची सर्व वार्डच्या वतीने विनंती आहे। ठिकाणी बोल्डरऐवजी काही ठिकाणी मातीचा सुद्धा वापर केला गेला आहे। जेव्हा आम्ही जबाबदार नागरिक म्हणून हे बघितलं, ठेकेदारांना जेव्हा आम्ही सांगितलं तेव्हा ते आम्ही उचलू असं त्यांनी म्हटलं। रुपेश राऊत, विदर्भ न्यूज, तिवसा।